प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली सुरू झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या सायन परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की बहुसंख्य बाईक जे आहेत ते आता या ठिकाणाहून जाऊ लागलेले आहेत आणि स्वतः प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि थेट आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकी त्यांची उद्दिष्ट काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। प्रकाश आंबेडकर हे स्वतः या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि हळूहळू हा जो ताफा आहे तो आता सांगलीच्या दिशेनं पुण्याच्या दिशेनं सुद्धा रवाना होतानाची चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। प्रकाश आंबेडकर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत। जरांगे पाटील आणि शरद पवार यांना तुम्ही निमंत्रण देणार आहात का या आरक्षणाच्या रॅलीसाठी? शरद पवारांना आम्ही असं निमंत्रण दिलेलंच आहे। जरांगेंचा अजून असं आम्ही निर्णय घेतलेला नाही, त्याच्यामुळे निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही जाहीर करू। 225 जागा लढणार असं म्हणतात शरद पवार। एक सूचक इशारा आहे त्यांचा। हा सूचक इशारा आहे। त्यांनी असं म्हटलं की आम्ही 225 जागा समाजाचे निवडून आणू, हा त्यांचा शब्द होता। नक्की, थँक्यू। ठीक। तर आपण पाहतोय या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आरक्षण बचाव रॅलीला आणि या सगळ्या गाड्यांचा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय। एक एक करून ह्या ज्या गाड्या आहेत त्या आता पुण्याच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि मध्ये मध्ये रस्त्यात थांबून जनजागृती सुद्धा केली जाणार आहे। भर पावसामध्ये या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि शरद पवार यांना यापूर्वीच आम्ही निमंत्रण दिलेलं आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणतात। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।